अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात। कधी कधी आपलं मन इतकं हताश होतं की आपल्याला हे जीवन नकोसं वाटतं। त्यावेळेस खरी सुरुवात असते काहीतरी नवीन सुरुवात करण्याची। साठी हव्या असतात त्या प्रेरणा। स्वामी महाराज सांगतात, नकळत तुझ्यासमोर असा क्षण येणार ज्याची वाट तुम्ही इतक्या दिवस पाहत होता। तुझ्या प्रयत्नांचे फळ तुला मिळणार, तुझे स्वप्न साकार होणार, विश्वास ठेवा। तर आज मी पुन्हा एकदा सुंदर छान अशा प्रेरणा तुमच्यासोबत घेऊन आली आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। मी भक्त हो ते दादांनो, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय। स्वामी महाराज म्हणतात, जर तुम्ही आमचे चरण धरलेच आहे तर चिंता का करता। आम्ही तुमची प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण करू, परंतु त्यासाठी संयम नक्की ठेवला पाहिजे, आमच्यावरती दृढ विश्वास असला। स्वामी म्हणतात, आम्ही सर्व जाणतो, सबुरी ठेव, धीर ठेव। नियती तुम्हाला रोज नवीन एक दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे। जेव्हा नियती आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेते तेव्हा ते आपल्याला नवीन काहीतरी देण्यासाठी आपला हात रिकामा करत असते। आपल्या इच्छेपेक्षाही सुंदर स्वामींची सुंदर अशी योजना असते, परंतु त्यासाठी संयम ठेवावा लागेल। अंगी श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे। आपण 2 पावले स्वामींकडे टाकली तर स्वामी महाराज शेकडो पावले आपल्याकडे टाकत असतात। आपल्या भक्तांचे अगदी डोळ्यात तेल घालून ते सांभाळ करत असतात। नुसतं आमच्याकडे येऊ नका आणि आम्हाला बघू नका। स्वामी महाराज सांगतात, आम्हाला समजून घ्या, जाणून घ्या, तर तुमचा उद्धार होईल। तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल। जर तुमचा या ब्रह्मांडाच्या अद्भुत अशा शक्तीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका। आणि हो, हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करत जा। जर एक लाईक आणि एक कमेंट मलाही प्रेरणा देतं नवीन व्हिडिओ आणण्यासाठी, मीही प्रेरित होते। जर स्वामी महाराजांना आपण गुरु मानत असलो तर स्वामी महाराज आपल्यासाठी नक्कीच हे सांगतात, आमचं नाव जर तुमच्या मुखात असेल तर तुम्ही भीता कशाला, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव असू। आम्हाला तुम्ही सांगू नका तुमची संकटे किती मोठी आहेत, त्या संकटांना सांगा की आमचे गुरु किती मोठे आहेत। जिथे आपली सहनशक्ती संपते तिथे आपले गुरु आपल्या पाठीशी उभे असतात, पण केव्हा असतात जेव्हा आपण त्यांना अनन्य भावाने शरण गेलेलो असतो। गुरुवाक्य हे कामधेनू याप्रमाणे आपण त्याचा अंमल करतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही। आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असा विश्वास आपण ठेवून सेवा ही मनोभावे केली पाहिजे। ते सेवा आणि भक्तिभाव हा निर्मळ असतो। हे गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि मग आपल्याला कोणत्याही संकटांना घाबरण्याची गरज पडत नाही। ती अद्भुत अशी शक्ती आपलं नेहमी संरक्षण करत असते आणि आपल्या जन्माचा उद्धार करते। प्रत्येक पावलावरती जरी संकट असलं तरी जोपर्यंत आपण आपल्या गुरूंचा हात धरला आहे तोपर्यंत घाबरायची भीती नसते। म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात, निश्चिंत रहा, आम्ही आहोत पाठीशी। जे आपल्या नशिबात लिहिलंय ते आपल्यालाच मिळणार, इतर कोणालाही मिळणार नाही। आम्ही भक्त हो, एखादा जर आपल्याला मदत करत नसेल, कोणी आपल्याला म्हणजेच आपल्या मदतीला नकार देत असेल तर तो आपल्याला स्वीकारता देखील आला पाहिजे। कारण एखादा जर आपल्याला मदतीसाठी नकार देत असेल तर येणारा पुढचा हात आपल्यासाठी नक्कीच चांगला असणार आहे। म्हणून कधी नकार मिळाला, आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तरी नाराज होऊ नका। स्वामी माऊलींचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असणार आहे। आणि जरी जीवन जगत असताना आपल्याला वाटत असेल की मी खूप दुःखात आहे, तर असा विचार करणं सोडून द्या। जो प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधायला लागतो त्याला नेहमी सर्व काही चांगलंच वाटू लागतं आणि तो वाईट गोष्टीतून देखील चांगलंच काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि एक समाधान त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी असतं। आणि यामुळेच कोणी जरी आपल्याला दुःखी करण्याचा प्रयत्न केला तर दुःख आपल्याला होणारच नाही आणि आपल्याला त्यातून आनंद शोधण्याची कला अवगत होईल। स्वामी माऊली म्हणते,
बाळा, जीवन म्हटलं की सुख आणि दुःख दोन्हीही येत असतं. फक्त जरी सुख असलं तरी आनंदी राहता आलं पाहिजे आणि कितीही दुःख असलं तरी त्या दुःखातून आपल्याला आनंदाचा क्षण शोधता आला पाहिजे. सकारात्मक विचार करता आला पाहिजे. प्रत्येक दुःखामध्ये आपण त्या दुःखाला कसं सामोरं जातो त्यावरती आपलं येणारं सुख हे अवलंबून असतं. म्हणून कितीही वाईट क्षण आले, दुःख आले तर त्या प्रसंगामध्ये नाराज होऊ नका, आपल्या मनाला खचवू देऊ नका. कारण ब्रह्मांडाची अद्भुत आणि सगळ्यात मोठी शक्ती ही आपल्या पाठीशी आहे. ती सदैव आपलं रक्षण करते. त्यासाठी त्या शक्तीवरती अतोनात विश्वास असलाच पाहिजे. ते श्रद्धा आणि विश्वासाचं बीज पेरलं जातं ना, ते प्रत्येक क्षणामध्ये अनुभूती मिळत असते. जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा हसत हसत जगता आला पाहिजे. तेव्हाच प्रत्येक क्षण आपल्याला जगल्याचे समाधान मिळते. स्वामी भक्त हो ताईदादांनो, स्वामी महाराज म्हणतात, अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये, थांब आता हे सर्व. किती दिवस दुसऱ्याच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासोबत आहे याचं गांभीर्य आहे का तुला? स्वामी महाराज म्हणतात, सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास होणारच नाही. आणि जर तुम्हाला आमच्यापेक्षा त्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर नक्कीच तुम्हाला त्रास होईल. म्हणूनच आमच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असं वाटतं. असं आपण समज करून घेतो आणि आपण आपल्यालाच घाबरवतो. परंतु थोडंसं शांत राहिलं, स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आठवलं आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. स्वामी भक्त हो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत असतेही, परंतु ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास आपला स्वामींवरती हवा. कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल, परंतु लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीने शक्य आणि अशक्य ठरवता. परंतु स्वामी माऊलीला या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच करतात जे आपल्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असला पाहिजे. स्वामी भक्त हो ताईदादांनो, नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं. स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणीने रडायचं नसतं. भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस करतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचं नसतं. एक ठेस लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्याने त्याच मार्गावरून जायचं असतं. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे. ब्रह्मांडाच्या सगळ्यात मोठ्या शक्तीचा हात आपल्या पाठीशी आहे, ज्या शक्तीसाठी अशक्य असं काहीच नाही आणि चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही देखील होऊ शकतो. म्हणूनच विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये दंग राहा. वेळ आली की ही शक्ती आपल्याला इतकं काही देते की आपल्याला मागायची गरजच पडत नाही. तर याच प्रेरणेसोबत, याच स्वामी संदेशासोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला, स्वामी प्रेरणा कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, मला हे नक्की माहीत आहे की सामुदायिक गुरुचरित्र पारायणासाठी तुमची देखील लगबग सुरू झाली असेल आपल्या हक्काच्या माहेरघरी येण्यासाठी. तर तुम्ही देखील या, मी देखील येत आहे. सर्व स्वामी परिवार हा उत्सव, हा सोहळा आनंदाने जल्लोषाने साजरा करूया. आपल्या हक्काच्या माहेरघरचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नंदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. चला तर वेळ झाली आजचा व्हिडिओ संपविण्याची. पुन्हा भेटूयाच सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.